हॅलो गुड डे स्टुडंट्स. आज आपण पेज नंबर 23 वरचा 1.7 आर यू अ डाय किड हा टॉपिक बघणार आहोत. DIY म्हणजे डाय, त्याचा अर्थ आहे डू इट युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही डू इट युअर सेल्फ, स्वतःच्या गोष्टी स्वतः करणारी मुलं आहात का, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि त्याच्या संदर्भातलीच माहिती या धड्यामध्ये आपण बघणार आहोत. When you were very young, your parents or other grown-ups did everything for you. म्हणजे जेव्हा तुम्ही खूप लहान होता तेव्हा तुमचे पालक म्हणजे तुमचे आई बाबा किंवा घरातील इतर मोठी माणसं तुमच्यासाठी सर्व काही करत होते. They fed you, washed you, dressed you and took you around. त्यांनी तुम्हाला खाऊ घातलं आहे, आंघोळ घातलेली आहे, कपडे घातलेत आणि आजूबाजूला फिरायला गेलेले आहेत घेऊन तुम्हाला. बट थिंग्स मस्ट हॅव चेंज सिन्स देन. पण आता ह्या सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. नाऊ दॅट यू आर नियरली 11, यू मस्ट हॅव लर्न टू डू मोर थिंग्स ऑल बाय युअर सेल्फ. पण आता तुम्ही साधारण प्रत्येकजण 11 वर्षांचे असल्यामुळे खूपशा गोष्टी ह्या तुम्ही कोणाचीही मदत न घेता करायला शिकलेला आहात. त्यामुळे आता तुम्ही डू इट युअर सेल्फ म्हणजे DIY किड आहात, हो की नाही. हियर्स अ लिस्ट ऑफ सम थिंग्स ॲन 11-year-old चाइल्ड शुड बी एबल टू डू अँड नेवर माइंड इफ यू कांट डू सम ऑफ दीज थिंग्स ॲज येट. There's a whole year for you to learn these things. You will enjoy them. So let's begin our count. आता 11 वर्षांच्या मुलाला करता येतील अशा काही गोष्टींची यादी इथे दिलेली आहे. कदाचित तुम्हाला त्यातल्या काही गोष्टी अजूनसुद्धा करता येत नसतील, पण काही काळजी तुम्ही करू नका. या गोष्टी शिकण्याकरता तुमच्याकडे संपूर्ण 1 वर्ष आहे आणि तुम्ही त्या कामाचा आनंद नक्कीच लुटू शकाल. आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये जास्तीत जास्त कालावधी तुम्हाला स्वतःची डेव्हलपमेंट, स्वतःची नवीन पद्धतीने ओळख करण्यासाठी वेळ मिळालेला आहे. त्यामुळे तुम्ही ह्या नवीन गोष्टी आणि त्याच्यावर आणखीन काही अनेक गोष्टी शिकण्याची संधी हा वेळ तुम्हाला ह्या वेळेने दिलेली आहे. त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे. चला तर मग आता पुढच्या भागाकडे आपण बघूया. कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता का. आता स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं, तर त्यांनी पहिला मुद्दा दिलेला आहे. आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली. डू यू. मी माझी नखं नियमितपणे कापतो. तुम्ही ते करता का. बघा, नखं तपासणीसाठी सुद्धा आपण वर्गात मॉनिटर नेमले होते. ते नखं तुमची तपासत असत आणि ज्यांची नखं वाढलेली असतात त्यांना मी स्वतः नेलकटर देऊन त्यांची नखं कापण्यासाठी सांगत असते. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या वैयक्तिक काळजीमध्ये हा मुद्दा लक्षात ठेवून करायचा आहे. आता शाळा सुरू नाही आहे, तुम्ही घरी आहात, त्यामुळे नियमितपणे तुम्ही नखं कापायची आहेत. दुसरा मुद्दा आहे. आय टेक अ वॉश ऑन माय ओन. अ प्रॉपर वॉश. आय रिमेंबर टू वॉश बिहाइंड माय इयर्स, अंडर आर्म्स, एल्बोज, नीज एक्सेट्रा. डू यू. अँड आय यूज इनफ वॉटर, नॉट मोर, नॉट लेस. बघा, मी माझे अंग स्वतः धुतो, अगदी परिपूर्ण स्नान. आंघोळ करायची म्हणजे नुसतंच पाणी ओतून घ्यायचं आणि जिथे आपल्याला हात लावता येईल तिथे फक्त पुढे साबण लावायचा, बाकी कसंही पाणी घ्यायचं असं नाही. तर स्वच्छ आणि परिपूर्ण स्नान त्याच्यामध्ये मी माझ्या कानांमागे, काखेमध्ये कोपर, ढोपर इत्यादी धुवून स्वच्छ ठेवण्याची आठवण ठेवतो. तुम्ही तसं करता का. आणि हे सगळं करताना तुम्ही पुरेसं पाणी वापरता का. खूप जास्तही नाही आणि खूप थोड्याशा पाण्यातही नाही.
आता हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पुढचा मुद्दा आहे, मी माझ्या केसांना आय कॅन ऑइल अँड कोम माय हेअर ऑन माय ओन. आय कॅन वॉश अँड ड्राय माय हेअर ऑन माय ओन. म्हणजे मी माझ्या केसांना तेल लावून ते स्वतः विंचरू शकतो. मुलांचा काही प्रश्न येत नाही, मुलं त्यांचं करू शकतात. पण मुलींचे जर केस लांब असतील तर त्यांना आईची थोडा वेळ मदत घ्यावी लागते. पुढचं आहे की मी माझे केस स्वतः धुवू आणि सुकवू शकतो. मुलांना हे काम स्वतः करायला नक्कीच येत असेल, त्यामुळे तुम्ही डाय किड्स बनण्याचा ह्या गोष्टी करून प्रयत्न करायचा आहे. पुढचा मुद्दा आहे, डू यू टेक केअर ऑफ युअर क्लोथ्स. तुम्ही तुमच्या कपड्यांची योग्य काळजी घेता का? आय कॅन इव्हन वॉश माय ओन क्लोथ्स वेन नेसेसरी. आय वॉश माय अंडरगार्मेंट्स एव्हरी डे. आवश्यक असेल तेव्हा, बघा हा शब्द महत्त्वाचा आहे. आवश्यक असेल तेव्हा मी माझे स्वतःचे कपडेसुद्धा धुवू शकतो. मी माझी अंतर्वस्त्रे दर दिवशी धुतो. बघा रोजच्या रोज काय आई तुम्हाला तुमचे कपडे धुवायला सांगणार नाही, त्या कामासाठी आई असतेच. पण एखाद दिवशी जर आई आजारी असेल, आई बाहेर गेली असेल, जर वेळ आली, आवश्यकता भासली तर तुम्ही तुमचे कपडे धुवू शकता. त्याचप्रमाणे जी अंतर्वस्त्र आपण घालतो ती दर दिवशी धुवायलाच हवीत. दुसरा मुद्दा आहे, आय डोंट स्टॅक अप यूज्ड अँड सॉइल्ड क्लोथ्स. आय पुट देम इन द वॉशिंग बकेट ऑन टाईम. आय ब्रश और स्क्रब द सॉइल पार्ट्स विथ सोप बिफोर आय ॲड देम टू द वॉशिंग पिल. मी माझे वापरलेले आणि मळलेले कपडे जमा करून ठेवीत नाही. मी ते धुण्याच्या बादलीत वेळेवर टाकतो. धुण्याच्या कपड्यांच्या ढिगामध्ये, पाईल म्हणजे ढीग, टाकण्यापूर्वी मी कपड्यांचे मळलेले भाग साबणाने ब्रश करून घासून स्वच्छ करतो. हे तुम्ही करता का? तिसरा मुद्दा आहे, आय कॅन हँग द क्लोथ्स नीटली विदाउट क्रीजेस टू ड्राय ऑन द क्लोथ्स लाईन. मी कपडे वाळत घालण्याच्या दोरीवर नीटनेटके, चुण्या न पडता, घड्या न पाडता, सुकवण्याकरता, वाळत घालण्याकरता टांगू शकतो. आणि लास्ट आहे, आय कॅन फोल्ड ऑल क्लोथ्स नीटली. मी कपड्यांच्या नीटनेटक्या घड्या घालू शकतो. बघा ही जी सगळी कामं आहेत ही तुम्हाला येतात का असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. अर्थात कपडे धुण्याचं काम जरा कठीण आहे, पण तेही हळूहळू तुम्हाला सरावाने जमू शकतं. आणि कपड्यांच्या घड्या घालण्याचं काम तर सहज सोप्या पद्धतीने तुम्ही त्या घालू शकता. कपड्यांच्या स्वच्छतेवरून आठवलं की शाळेमध्ये जरी तुमचे कपडे अस्वच्छ असतील तरी शिक्षक नेहमीच तुम्हाला समज देत असतात की स्वच्छ कपडे घालून शाळेत यायचं आहे. त्यामुळे शरीराच्या अंतर्गत बरोबरच तुम्हाला बाह्य स्वच्छता ही सुद्धा तितकीच आवश्यक आहे. आता पान नंबर आपण बघणार आहोत 24, पेज नंबर 24. त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेलं आहे, कॅन यू स्विम. म्हणजे तुम्ही पोहू शकता का? आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल. मी पोहण्याच्या तलावात पोहू शकतो. आय कॅन स्विम इन अ वेल. मी विहिरीत पोहू शकतो. आणि तिसरा मुद्दा आहे, आय एम गोईंग टू लर्न फ्री स्टाईल स्विमिंग धिस इयर. मी यावर्षी फ्री स्टाईल म्हणजे मुक्त शैलीचं जे पोहणं आहे ते शिकणार आहे. बघा आता स्विमिंगच्या दृष्टीने विचार करता हा जो वेळ आहे हा तुम्हाला सत्कारणी लावता येईल. तुम्ही गावाला गेलेले असाल तर तिथे तिथल्या मित्रांच्या, काका मामांच्या मदतीने तुम्हाला उत्तम प्रकारे पोहणं शिकता येईल. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे, कॅन यू राईड अ बायसिकल. तुम्ही सायकल चालवू शकता का? आय लर्न टू राईड अ बायसिकल वेन आय वॉज 8 years old. मी जेव्हा 8 वर्षांचा होतो तेव्हा मी सायकल चालवायला शिकलो. आय एम लर्निंग टू राईड अ बिगर बायसिकल. मी आता अधिक मोठी सायकल चालवायला शिकणार आहे. बघा लहान मुलांची जी सायकल असते
ती वेगळ्या पद्धतीची असते आणि सुरुवातीला जी सायकल आपण चालवायला शिकतो त्याला साईडला मूल पडू नये म्हणून 2 आणखीन अधिकची चाकं बॅलन्स व्हावी सायकल म्हणून लावलेली असतात. मग त्याच्यापेक्षा मोठ्या वयोगटानुसार सायकली असतात आणि मोठ्या माणसांचीसुद्धा मोठी सायकल असते. मग तो म्हणतो आहे पुढे की मी ती सुट्टीच्या दिवसात चालवायला शिकणार आहे. आता ह्या काळामध्ये तुम्हाला भरपूर वेळ मिळेल, तुम्ही पोहणं पण शिकू शकता आणि मोठ्या प्रकारची सायकल चालवायलासुद्धा शिकू शकता. तिथे खालती बिट्टू दाखवला आहे सायकल चालवताना. तो म्हणतो आहे आय कॅन राईड माय बायसिकल विदाऊट द बॅलन्सिंग व्हील. म्हणजे मी माझी जी सायकल आहे ती तोल चावण्याकरता असलेल्या चाकांशिवाय चालवू शकतो. आता पुढचं आहे यू शूड केअर फॉर ॲट लीस्ट वन प्लांट. तुम्ही निदान एका रोपट्याची तरी काळजी घेतली पाहिजे. आता पहिला मिठू काय म्हणतो आहे डिफरंट प्लांट्स नीड डिफरंट काइंड ऑफ केअर. म्हणजे वेगवेगळ्या रोपट्यांची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेण्याची गरज असते. आता पहिला मुद्दा आहे माय आंट गेव मी धिस लिटल प्लांट. माझ्या काकीने हे छोटे रोपटे मला दिले आहे. आय वॉटर इट एव्हरी डे. मी त्याला दररोज पाणी घालते. आय लूजन द सॉईल अराउंड इट्स रूट्स फ्रॉम टाईम टू टाईम. मी वेळोवेळी त्याच्या मुळांभोवतीची माती सैल करते. आणि चौथा आहे आय ॲड अ लिटल कंपोस्ट टू इट एव्हरी 2-3 months. मी प्रत्येक 2-3 महिन्यांनी त्याला थोडेसे खत घालते. खालती तारा ह्याचं चित्र दिलेले आहे. ती म्हणते आय लव माय प्लांट लव्ज सनशाईन. म्हणजे मला माझे रोपटे खूप आवडते आणि माझ्या रोपट्याला सूर्यप्रकाश आवडतो. मग हा मध्यंतरी तुम्हाला निसर्गासमवेत तुमचे फोटो काढून पाठवा असं मॅडमनी सांगितलं होतं. तेव्हा तुम्ही निसर्गाबरोबरचे सानिध्यातले फोटोही पाठवले होते. त्यामुळे निसर्गाचं महत्त्व, झाडांचं महत्त्व आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे एक तरी झाड लावायचं आहे या सुट्टींमध्ये आणि नुसतंच लावायचं नाही तर त्याची योग्य प्रकारे काळजीसुद्धा घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे समाजात वावरताना तुम्ही कसे वावरताय. कॅन यू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ऑकेजन ऑन युअर ओन. म्हणजे एखाद्या विशेष प्रसंगी तुम्हाला जो ड्रेस घालायचा आहे, जो पोशाख करायचा आहे तो तुम्ही स्वतः करता का. आता त्याच्याखाली एक्सप्लेनेशन दिलेले आहे. वेन आय वॉज इन स्टँडर्ड 2nd माय फादर हेल्प मी बट नाव आय कॅन ड्रेस अप ऑन माय ओन इव्हन फॉर अ स्पेशल ऑकेजन. मी जेव्हा दुसऱ्या इयत्तेमध्ये होतो तेव्हा माझे वडील मला मदत करत असत. परंतु आता मात्र मी स्वतःचा पोशाख स्वतः करतो आणि अगदी खास प्रसंगीसुद्धा. खास प्रसंगी म्हणजे लग्न किंवा इतर काही धार्मिक कार्यक्रमांना जाताना नक्कीच तुम्ही शाळेचा ड्रेस घालून जाणार नाही. तेव्हा कोणते कपडे घालायचे याचं बरोबर जाण तुम्हाला असते आणि त्याप्रमाणे तुम्ही ड्रेस करता. बरोबर की नाही. ती समज नक्कीच आपल्याकडे सगळ्या विद्यार्थ्यांना आहे. आर यू प्रेझेंटेबल वेन यू विजिट समवन एल्स. बघा तिथे कुक्कू म्हणते की तू प्रेझेंटेबल म्हणजे तू कोणाला तरी भेटायला जाणार आहेस तेव्हा तू नीटनेटका जातोस का. आणि बाजूला बिट्टूचं चित्र आहे त्याच्यामध्ये तो बिट्टू ज्या अवतारात दिसत आहे त्यावरती त्याला तसं म्हणते आहे. आता आपण बघणार आहोत पेज नंबर 25. पेज नंबर 25वर आहे कॅन यू कन्वे ॲन ओरल मॅसेज टू समवन करेक्टली. म्हणजे तुम्ही कोणाला तोंडी निरोप योग्य प्रकारे कळवू शकता का. बऱ्याचदा आम्ही सांगत असतो हा निरोप या मॅडमना नेऊन दे, तेव्हा तुम्ही तो नीट देता की नाही हे असं विचारलेलं आहे. आता त्यांनी एक प्रश्न दिलेला आहे राईट अ रिसेंट मेसेज दॅट यू पास ऑन. तुम्ही अलीकडेच एखादा निरोप एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे नेऊन दिलेला आहे तो लिहून काढा. म्हणजे
घरी असताना, ॲट होम असताना, इन स्कूल असताना आणि बिटवीन फ्रेंड्स म्हणजे मित्रांमध्ये. आता हा जो निरोप आहे हा तुम्ही मराठीतून लिहिला तरी चालणार आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे यू मस्ट नो हाऊ टू सीव. शिवणकाम कसं करावं हे तुम्हाला माहीत असलेच पाहिजे. बघा, असलेच पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. आत्तापर्यंत शिवणकाम काही करायचं असेल तर आपण आईलाच सांगतो, बरोबर. पण आता असं नाही चालणार. आता ते तुम्हाला आलं पाहिजे. पहिलं आहे आय कॅन थ्रेड अ नीडल. मी सुईमध्ये धागा ओवू शकते. दुसरं आहे आय पुट अ नॉट इन द थ्रेड वेन आय स्ट्रिंग फ्लॉवर्स ऑर बीड्स इन इट. मी दोऱ्यांमध्ये फुले किंवा मणी जेव्हा ओवते, म्हणजे हार बनवायचा आहे, माळ बनवायची आहे, तेव्हा मी दोऱ्याला गाठ मारते. बघा, जेव्हा हार किंवा माळ बनवायची खालती गाठला मारलीच नाही तर वरून ओवलेलं फूल किंवा ओवलेला मणी हा खालून निघून जाईल. त्यामुळे गाठसुद्धा तुम्हाला मारता आली पाहिजे. त्याच्यानंतर आहे आय कॅन मेक दीज स्टिचेस रनिंग स्टिच अँड बॅक स्टिच. आय कॅन ऑल्सो हेम द बॉर्डर. मी शिवणकामामधले धावते टाके आणि उलटे टाके मारू शकते. मी कपड्यांच्या कडेला दुमड घालू शकतो. आता साधे टाके आणि उलटे टाके कसे घालायचे, त्याच्यानंतर धावदोरा कसा घालायचा याची चित्र बाजूच्या सगळीकडे त्या पिवळ्या रंगामध्ये दिलेली आहेत. पुढचा मुद्दा आहे आय कॅन सीव अप अ टियर इन माय क्लोथ्स. आय कॅन इव्हन सीव अ बटन. देअर इज अ स्टिच कॉल्ड बटन होल स्टिच. मी माझे फाटलेले कपडे शिवू शकते. मी बटणसुद्धा शिवू शकते किंवा लावू शकते. बटनाच्या काजाचा टाका नावाचा एक टाका असतो. मग हा नुसतं बटण शिवून भागत नाही, तर बटण अडकवण्यासाठी जो भाग असतो त्याला म्हणतात काज. तर ते सुद्धा मी टाका घालून तयार करू शकते. वन्स आय मेड अ हँडकरचीफ बाय सिविंग द एजेस ऑफ अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ्स. एकदा तर मी कापडाच्या चौरस तुकड्याचे काठ शिवून एक रुमाल तयार केला होता. आता तारा तिथे उभी होती, म्हणते आय मेड अ सिम्पल बॅग. मी एक छान अशी साधी पिशवी तयार केली आहे. तुम्हाला कार्यानुभवामध्ये आम्ही नेहमी वेगवेगळ्या वस्तू तयार करायला सांगत असतो, तेव्हा रुमाल तयार करणं, पिशवी शिवणं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता पेज नंबर 26 आपण बघायचं आहे. आय लव टू हेल्प इन द किचन. मला स्वयंपाकघरात मदत करायला आवडते. पहिलं आहे आय क्लीन ऑर वॉश फ्रूट अँड व्हेजिटेबल. मी फळे आणि भाज्या स्वच्छ करतो किंवा धुतो. बघा, यातली कुठली कुठली कामं तुम्ही आता घरी आहात तर करतायत त्याची नोंद ठेवायची आहे. आय कॅन पील कुकुंबर्स. मी काकड्यांची साले काढतो. आपण काकडी कापून खाऊ शकतो किंवा कोशिंबीर करू शकतो. मग ती मदत तुम्हाला करता नक्कीच येणार आहे. त्याच्यानंतर खालती आहे आय हेल्प मदर इन क्लिनिंग ग्रेन्स अँड सिरियल्स. मी धान्य किंवा डाळी साफ करायला आईला मदत करते. त्याच्यानंतर आय ॲम गुड ॲट स्लायसिंग, कटिंग ऑर चॉपिंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. फळं आणि भाज्यांच्या चकत्या करण्यामध्ये, कापण्यामध्ये किंवा त्याचे तुकडे तुकडे करण्यामध्ये मी पटाईत आहे, मी एक्सपर्ट आहे, मला हे व्यवस्थित जमतं. बघा, सुरी हातात धरून कापणं म्हणजे फळं किंवा भाज्या हे तसं अवघड काम आहे, पण सरावाने तुम्हाला ते नक्कीच जमू शकेल. पुढचं आहे आय लव टू शेल अँड ईट पीस अँड ग्रीन ग्राम. आय कॅन शेल बीन्स अँड पीनट्स. मला वाटाण्याची आणि हिरव्या हरभऱ्याची टरफले सोलायला आणि खायला आवडते. बघा, वाटाणे सोलायला आपण बसलो
की आपल्या तोंडात ते जातातच. शेंगदाणे सोलायला बसलो की शेंगा सोलल्यानंतर त्यातले दाणे तोंडात जातातच. तर त्यांनी म्हणून म्हटलेले की सोलण्याबरोबर मला खायलासुद्धा आवडतं. तसंच घेवड्याच्या आणि भुईमुगाच्या शेंगांची टरफलंसुद्धा मी सोलू शकतो. त्याच्यानंतर आय कॅन प्रिपेअर अ फ्यू सिम्पल डिशेस, सॅलॅड्स, पीनट लड्डू. मी कोशिंबीर, शेंगदाण्याचे लाडू यांसारखे थोडे साधे अन्नपदार्थ तयार करू शकतो. तुम्हाला जर विचारलं तुम्हाला काय बरं बनवता येतं स्वतः, मला तर खात्री आहे नक्कीच तुमचं उत्तर मॅगी हे असेल. कारण सगळ्यांची आवडती मॅगी ही प्रत्येकाला तुमच्या वयाच्या मुलांना नक्कीच बनवता येते. पण फक्त तेवढंच नाही तर यांनी कोशिंबीर आणि शेंगदाण्याचे लाडू यांसारख्या सोप्या कृतींसुद्धा तुम्हाला करता यायला हव्यात. त्याच्यानंतर इट्स फन टू चर्न अँड ॲट द एंड यू गेट बटर मिल्क. म्हणजे रवीनी घुसळणं हे खूप मजेशीर असतं. आपण दही लावल्यानंतर त्याचं दह्यापासून ताक बनवतो, तेव्हा दही घुसळून त्याचं आपण ताक बनवू शकतो. तर ते रवीनी घुसळणं खूप गमतीदार असतं. का गमतीदार असतं तर त्याच्यानंतर शेवटी आंबट असं ताक प्यायला आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर पुढे ही म्हणते तारा, इट्स नॉट सो इझी टू मेक अ डव अँड रोल आउट पुरीज ऑर चपातीज. पीठ मळणं आणि पुऱ्या किंवा चपात्या लाटणं एवढं सोपं काम नाही आहे. बघा तिला कळलं आहे ते ताराला. पीठ मळायचं म्हणजे त्याला अंदाज येऊन बरोबर तेवढंच पाणी घालून त्याचा गोळा तयार करता आला पाहिजे. ते सोपं काम नाही आहे तिच्या मते आणि ते खरंच आहे. सरावानीच ते आपल्याला जमतं. आणि त्याच्यानंतर पुऱ्या किंवा चपात्या लाटणं. त्याच्यानंतर खालती कुत्रा काय म्हणतो आहे, मेकिंग भाकरी इज अ स्किल्ड जॉब. बघा भाकरी तयार करणं हे कौशल्याचं काम आहे. म्हणजे त्याच्यासाठी व्यवस्थित असं कौशल्य लागतं. ती हातावर घेऊन तव्यावर टाकायची आहे, पाणी फिरवायचं आहे. त्यामुळे आणि तेव्हा ते सगळं करताना आपला हात पण भाजू द्यायचा नाही आहे. म्हणजे त्याच्यात खरंच आईचं कौशल्याचं काम आहे. तर ही सगळी कामं तुमच्यासाठी आई नेहमीच करत असते. मग ह्या कामांमधली काही सोप्या कामांची यादी इथे दिलेली आहे. ती जर तुम्ही केलीत तर तुमच्या आईला, तुमच्या कुटुंबियांना नक्कीच मदत होईल. त्यामुळे तुम्ही विचार करायचा की मला ह्यातली कोणती बरं कामं करता येतील. आता पेज नंबर 27वर आपण जाऊया. पेज नंबर 27वर आहे, डू आन्सर द फोन पोलाइटली इन मराठी और इंग्लिश अँड टेक डाऊन अ मॅसेज वेन नेसेसरी. म्हणजे काय तर फोनवरती आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला नेहमी नम्रपणेच बोलायला हवं. मग तुम्ही मराठीतून बोला किंवा इंग्रजीतून बोला, पण उत्तर तुम्हाला नम्रपणे द्यायचं आहे. आवश्यक जो काही निरोप आहे दिलेला समोरच्या माणसाने तो लिहून ठेवायचा आहे. आता तिथे एक संभाषण त्यांनी दाखवलेलं आहे. हॅलो आंटी, दिस इज बिट्टू. मदर्स नॉट ॲट होम. डू यू हॅव एनी मेसेज फॉर हर. म्हणजे तो म्हणतो आहे की नमस्कार आंटी, आई काही घरी नाही आहे, पण तिच्यासाठी काही मेसेज किंवा निरोप द्यायचा होता का तिला. आणि दुसरं संभाषण आहे, हॅलो अंकल, हाऊ आर यू. आय एम गिविंग द फोन टू ग्रँडपा. ओके देन, सी यू, बाय बाय. म्हणजे नमस्कार काका, तुम्ही कसे आहात. मी तुमचा फोन हा माझ्या आजोबांना देतो. आणि तो म्हणतो आहे ठीक आहे, पुन्हा भेटू, बाय. तर फोनवरती जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपलं संभाषण कसं असावं याची 2 उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. आणि ह्या गोष्टी तुम्हाला नीट करता यायला हव्यात. पुढचा मुद्दा आहे, यू मस्ट लर्न टू बी अ स्मार्ट कन्झ्युमर. तुम्ही हुशार, सजग ग्राहक व्हायला शिकलं पाहिजे. आता ग्राहक व्हायचं आहे म्हणजे काय करायचं आहे तर पहिला मुद्दा आहे, आय ऑलवेज चेक द प्रॉडक्ट
आय एम बाईंग. मी विकत घेतलेलं वस्तू जी आहे ती नेहमी तपासून घेतो. आपल्याला बाजारातनं नेहमी आई काही ना काही वस्तू आणायला पाठवत असते. पण नुसतं आपण जायचं आणि घेऊन यायचं असं न करता कोणती काळजी घ्यायला पाहिजे सजग ग्राहक होण्यासाठी ती त्यांनी दिलेली आहे की घेतलेली वस्तू तुम्ही नेहमी तपासून घेतली पाहिजे. आय मेक शुअर दॅट द प्राईस इज राईट. त्याची किंमत बरोबर आहे याची मी खात्री करून घेतो. वस्तू विकत घेतल्यानंतर त्याच्यावरती किंमत साधारण छापलेली असते. तीच दुकानदार आपल्याकडून घेतो आहे ना की जास्त घेतो आहे याकडे तुमचं लक्ष हवं. आय ऑलवेज पे द राईट अमाऊंट. मी नेहमी योग्य ती किंमत अदा करतो, दुकानदाराला देतो. I do mental arithmetic or simple calculations before I pay the shopkeeper. That is why I am able to collect the correct change. दुकानदाराला पैसे देण्यापूर्वी मी मनातल्या मनात हिशोब करून ठेवतो. म्हणजे मला नेमके किती पैसे परत मिळतील याचा अंदाज मला असतो. बघा आईसुद्धा आपल्याला पैसे दिल्यानंतर सांगते एवढ्या किमतीचे बटाटे आण, एवढ्या किमतीचा रवा आण आणि एवढे पैसे तुला परत येतील. आईने आधीच आपल्याला हिशोब अंदाजाने सांगितलेला असतो. त्याप्रमाणेच आपण विचार करून हिशोब करत असतो. आणि दुकानदार जे पैसे लावतो ते त्यांनी योग्य लावलेत की नाही, आपण त्याला कितीची नोट दिली आणि किती रुपये परत देईल हा सगळा हिशोब तुम्ही मनातल्या मनात करायचा आहे. आय कॅरी द मनी सेफली अँड केअरफुली. हे अगदी महत्त्वाचं आहे. मी पैसे सुरक्षितपणे आणि काळजीपूर्वक घेऊन जातो. आईने तुम्हाला 100ची नोट देऊन बाजारात पाठवलं असेल तर आई 10 वेळा सूचना देत असते. पैसे नीट ने, नीट धर, नीट दुकानदाराला पैसे दे, इकडे तिकडे सांडू नकोस, हरवू नकोस, अशा आईच्या सूचना नेहमीच असतात. आय रिमेंबर टू टेक प्रॉपर कंटेनर्स. मी वस्तू आणण्याकरता योग्य ते भांडं, पिशवी हे घ्यायचं लक्षात ठेवतो. बघा तेलासारखं सुट्टं तेल वगैरे आणायचं असेल तर आपल्याला घरून तेलाची किटली न्यावी लागते. सुट्टं दूध आणायचं असेल तर दुधासाठी भांडं न्यावं लागतं. किंवा इतर जर जिन्नस आणायच्या असतील, रवा, शेंगदाणे, साखर, गूळ, तर आपल्याला पिशवी न्यावी लागते. कारण दुकानदार नेहमी हल्ली पिशव्या देत नाहीत किंवा बंदी आहे पिशव्यांवर. आणि शेवटचा मुद्दा आहे आय अवॉइड प्लॅस्टिक बॅग्स. मी प्लॅस्टिकच्या पिशव्या टाळतो. तर कापडी पिशव्यांचा वापर करा, हे पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य आहे असा संदेश आपण शाळेमध्ये नेहमीच देत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करतात का? पूर्ण आता 6वीचं हे वर्ष आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ह्या सर्व गोष्टी शिकायच्या आहेत. तर अशा पद्धतीने हा धडा आपला पूर्ण झाला आहे. त्याच्यानंतर खालती पान नंबर 21वरती पॉइंटर्स म्हणजे प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे, पहिला प्रश्न आहे व्हॉट कॅन यू ॲड टू धिस डू इट युअर सेल्फ लिस्ट. डू इट युअर सेल्फ या यादीत तुम्ही आणखी कोणती भर घालाल, म्हणजे कुठल्या गोष्टी अजून तुम्ही करू शकता याची नोंद तुम्ही करायची आहे पहिल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये. दुसरा प्रश्न आहे राईट अ शॉर्ट रिपोर्ट अबाउट युअर सेल्फ. म्हणजे तुम्हाला तुमच्या विषयीची माहिती थोडक्यात द्यायची आहे. पहिलं आहे थिंग्स आय कॅन डू ॲट लिस्ट 5. म्हणजे तुम्ही कोणत्या 5 गोष्टी करू शकता यात दिलेल्या आहेत त्याच्यापेक्षा वेगळ्या जरा लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आहे थिंग्स आय एम लर्निंग टू डू. म्हणजे या गोष्टी मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. 3 किमान गोष्टी तुम्ही लिहायच्या आहेत. त्याच्यानंतर थिंग्स आय वॉन्ट टू लर्न फ्रॉम माय मदर ऑर फादर. म्हणजे मी माझ्या आईकडून किंवा बाबांकडून या गोष्टी शिकत आहे किंवा मला शिकायच्या आहेत. थिंग्स आय एम गोईंग टू लर्न इन द वेकेशन. सुट्टीमध्ये मी या पुढील गोष्टी शिकणार आहे. थिंग्स आय लव टू डू. म्हणजे या गोष्टी करायला मला खूप आवडतात, खूप मज्जा येते, खूप गंमत वाटते, अशा गोष्टींची पण यादी तुम्हाला करायची आहे. थिंग्स आय डोंट लाईक टू डू बट डू देम एनिवे.
म्हणजे मला या गोष्टी खरं तर करायला आवडतच नाहीत, पण त्या कराव्याच लागतात. म्हणजे कधीकधी आपल्याला करायची इच्छा नसते, पण तशी परिस्थिती निर्माण होते आणि आपल्याला ती गोष्ट करायला लागते. तर अशाही गोष्टींची यादी तुम्हाला करायची आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे हा प्रोजेक्टमध्ये आहे की इंटरव्ह्यू युअर फ्रेंड टू सी व्हॉट दे कॅन डू. राईट अ शॉर्ट रिपोर्ट अबाउट व्हॉट दे कॅन डू. म्हणजे तुमचे मित्र काय करतात हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या मुलाखती घ्या किंवा मित्रांना प्रश्न विचारून ते काय काय करतात त्याचा एक रिपोर्ट तुम्ही लिहायचा आहे. आता चौथा प्रश्न प्रोजेक्ट आहे की सम प्रोजेक्ट्स फॉर यू. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे स्यू अ बॅग, म्हणजे एखादी पिशवी शिवणं. मशीनवर नाही हां, हाताने ती पिशवी तुम्हाला छोटीशी का होईना शिवायची आहे. त्याच्यानंतर आहे मेक अ स्नॅक, म्हणजे एखादा नाश्त्याचा पदार्थ बनवणं. मगाशी मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना मॅगी बनवता येतेच, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला स्वतःला काय बनवता येतं किंवा एखादी नवीन गोष्ट बनवायला तुम्ही शिकायची आहे, तयार करायला. आणि तिसरा आहे प्रोजेक्टमध्ये की ग्रो अ स्मॉल गार्डन, म्हणजे छोटासा बगीचा तुम्ही तयार करायचा आहे. तुम्ही जर गावी असाल तर तिथे व्यवस्थित तुम्हाला जागा, माती आणि झाडं छोटी छोटी उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे तो बगीचासुद्धा तुम्हाला तयार करता येणार आहे. हे जे प्रोजेक्ट आहेत त्यातले प्रोजेक्ट ते करून त्याचेसुद्धा फोटो तुम्ही मला पाठवायचे आहेत. तर अशा प्रकारे इथे आपला युनिट 1 कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.